बघा यामध्ये फॉर म्हणजेच काय च्यासाठी, अँड म्हणजे आणि, नॉर नाही, बट परंतु, ऑर किंवा, एट तरीसुद्धा, सो म्हणून. आता फॉर कशासाठी वापरलेला आहे? मला जो पिझ्झा आवडतो तो कशासाठी, का आवडतो? फॉर. अँड म्हणजे दोन शब्द जोडण्यासाठी, कॅट आणि डॉग जोडायला काय घेतलं? अँड. नॉर का वापरलं? नाही म्हणून, मला मशरूमही आवडत नाही, ब्रोकोलीसुद्धा आवडत नाही. परंतु हे कशासाठी वापरलं? परंतु मला बाहेर जायचं आहे परंतु बाहेर काय आहे? पाऊस आहे. ऑर हे चॉईससाठी, आईस्क्रीम आवडतं का केक आवडतं किंवा येते. आणि एट म्हणजे मला कंटाळा आलेला आहे तरीसुद्धा मला बाहेर जावंसं वाटतंय खेळायला. सो म्हणजे इट वॉज कोल्ड सो आय वॉर माय वॉर्म जॉकेट. बाहेर काय थंडी आहे म्हणून मी गरम असे कपडे घातलेले आहेत. बाहेर काय आहे? थंडी आहे म्हणून उबदार कपडे घातलेले आहेत. मला एकदा परत एकदा, फॉर, अँड, नॉट, बट, ऑर, एट, सो.